अमेरिकेतून एक अत्यंत महत्त्वाची आणि भारताच्या दृष्टीने चिंतेची बातमी समोर आली। अमेरिकन सिनेटने एका नव्या विधेयकाला मंजुरी दिली, ज्यानुसार रशिया आणि इराणकडून स्वस्त कच्चे तेल खरेदी करणाऱ्या देशांवर अमेरिका तब्बल 100% पर्यंत आयात शुल्क लादू शकते। भारत रशियाकडून मोठ्या प्रमाणावर कच्चे तेल खरेदी करतो। मग या विधेयकामुळे भारतावर काय परिणाम होणार? भारत सरकार रशियाकडून तेल खरेदी कमी करणार का? आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या हातात यामुळे नेमकी कोणती ताकद येणार हे आपण या व्हिडिओत जाणून घेणार आहोत। त्यामुळे शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा। नमस्कार, मी ज्ञानेश्वर फड, तुम्ही पाहत आहात डिजिटल प्रभात। सगळ्यात आधी हे समजून घेऊया की हे विधेयक नेमकं काय आहे। अमेरिकेच्या सिनेटमध्ये काल शुक्रवारी दिनांक 7 ऑगस्ट रोजी मंजूर करण्यात आलेल्या या विधेयकाचे नाव लिंडसे ग्रॅहम सँक्शन रशिया अँड इराण ॲक्ट ऑफ 2026 असे आहे। रिपब्लिकन खासदार लिंडसे ग्रॅहम यांनी हे विधेयक तयार केले आणि सिनेटमध्ये 86 विरुद्ध 11 अशा प्रचंड बहुमताने हे मंजूर झाले। या विधेयकाचे दोन मुख्य उद्देश आहेत। पहिले म्हणजे रशियाला तेल विक्रीतून मिळणारा पैसा रोखणे, जेणेकरून युक्रेन युद्ध थांबवण्यासाठी त्यांच्यावर आर्थिक दबाव येईल, तर दुसरे म्हणजे इराणकडून तेल खरेदी करणाऱ्या देशांना लक्ष्य करून इराणची अर्थव्यवस्था अडचणीत आणणे। या विधेयकानुसार ट्रम्प प्रशासनाला असे अधिकार मिळतील की भारत आणि चीनसारख्या देशांमधून अमेरिकेत येणाऱ्या वस्तूंवर 0 ते 100% पर्यंत टॅरिफ लावायचे की नाही याचा अंतिम निर्णय ट्रम्प स्वतः घेऊ शकतात। सध्या हे विधेयक सिनेटमध्ये मंजूर झाले। अमेरिकेच्या दुसऱ्या सभागृहात म्हणजेच हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हमध्ये मंजूर झाल्यावर त्याचे कायद्यात रूपांतर होईल। हा कायदा बनल्यास भारतासमोर दोनच पर्याय उरतील। पहिला पर्याय म्हणजे रशियाकडून तेल खरेदी सुरू ठेवणे आणि दुसरा म्हणजे रशियाकडून तेल खरेदी कमी करणे। जर भारताने रशियाकडून तेल खरेदी सुरू ठेवली तर ट्रम्प प्रशासन भारतातील वस्तूंवर 100% टॅरिफ लावू शकते। याचा थेट फटका अमेरिकेत वस्तू निर्यात करणाऱ्या भारतीय कंपन्यांना बसेल। औषध निर्माण, कापड उद्योग, इंजिनिअरिंग वस्तू, रसायने आणि ऑटो पार्ट्स या उद्योगांना जास्त फटका बसेल। भारतीय वस्तू अमेरिकेत महाग झाल्या तर अमेरिकन ग्राहक इतर देशांच्या वस्तू खरेदी करतील, ज्यामुळे भारतीय निर्यातदारांचे मोठे नुकसान होऊ शकते। दुसरा पर्यायाचा विचार केला तर या विधेयकात एक महत्त्वाची सूट देण्यात आली। जर एखाद्या देशाने रशियाकडून आपल्या एकूण ऊर्जा गरजेच्या 15% पेक्षा कमी तेल आयात केले किंवा रशियावरील अवलंबित्व कमी करत असल्याचे दाखवून दिले तर ट्रम्प सरकार त्यांना या टॅरिफमधून सूट देऊ शकते। आता मुख्य प्रश्न येतो की भारत रशियाकडून तेल खरेदी कमी करू शकतो का? तर नाही, कारण जुलैच्या आकडेवारीनुसार भारताच्या एकूण कच्च्या तेलाच्या आयातीत रशियाचा वाटा जवळपास 55% आहे। गेल्या 3 वर्षांपासून हा वाटा 30% पेक्षा जास्त राहिला आहे। सध्या सुरू असलेल्या मध्य पूर्वेतील तणावामुळे भारतासाठी रशियाचे स्वस्त तेल अत्यंत महत्त्वाचे आहे। जर भारताने रशियाकडून तेल खरेदी 1/3 म्हणजेच 8 ते 10 लाख बॅरल जरी कमी केली तर भारताला इतर देशांकडून महागडे तेल घ्यावे लागेल। यामुळे भारतावर वर्षाला 1 ते 1.8 अब्ज डॉलरचा म्हणजेच 100 ते 180 कोटी डॉलरचा अतिरिक्त भार पडेल। इतिहास पाहिला तर भारताने अमेरिकेच्या दबावाखाली सहज माघार घेतलेली नाही। ऑगस्ट 2025 मध्ये जेव्हा ट्रम्प प्रशासनाने भारतावर 25% अतिरिक्त टॅरिफ लावून एकूण टॅरिफ 50% केला होता, तरीही भारताने रशियाकडून तेल खरेदी सुरू ठेवली होती। दुसरीकडे हे विधेयक सिनेटमध्ये मंजूर झाले असले तरी अमेरिकेत यावरून मोठा राजकीय वाद सुरू आहे। US चेंबर ऑफ कॉमर्स आणि अनेक खासदारांचे म्हणणे आहे की जर भारतासारख्या देशांवर 100% टॅरिफ लावला तर अमेरिकेत वस्तू महाग होतील। याचा अंतिम फटका हा अमेरिकन नागरिकांनाच बसेल। तसेच राष्ट्रपतींना टॅरिफ ठरवण्याचे अनियंत्रित अधिकार देणे अनेक खासदारांना योग्य वाटत नाही। त्याचबरोबर भारताव्यतिरिक्त तुर्की, ब्राझील आणि सिंगापूर हे देशही रशियन तेल उत्पादने खरेदी करतात। अशा देशांवर कारवाई केल्यास अमेरिकेचे आंतरराष्ट्रीय संबंध बिघडू शकतात। तर मित्रांनो, हे विधेयक सध्या अमेरिकेच्या प्रतिनिधी सभेत प्रलंबित आहे। अमेरिकेत निवडणुका जवळ येत असल्याने आणि खासदारांच्या सुट्ट्यांमुळे हे विधेयक या वर्षाच्या शेवटी कायदा बनेल की नाही याबाबत अजून शंका आहे। परंतु जर हा कायदा अस्तित्वात आला तर भारताला आपली ऊर्जा सुरक्षा जपतानाच अमेरिकेसोबत कूटनीतिक मार्ग काढून मध्यस्थी करावी लागेल। तुम्हाला काय वाटते? भारताने अमेरिकेच्या दबावापुढे न झुकता रशियाकडून स्वस्त तेल खरेदी सुरू ठेवावी की अमेरिकेसोबत व्यापार संबंध जपण्यासाठी खरेदी कमी करावी? तुमची मते कमेंटमध्ये नक्की सांगा।